नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, पोलीस ठाणे लोहा। मी लोहावासियांना आवाहन करतो की मागच्या काही दिवसामध्ये बऱ्याचशा फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा यावरील ज्या पोस्ट आहेत त्या आक्षेपार्ह पोस्टमुळं आम्ही बऱ्याच लोकांवर कारवाई केलेली आहे। त्यामुळं यापुढे सर्वांना आवाहन करतो की आपण कुठल्याही आक्षेपार्ह किंवा वैयक्तिक टीका करणाऱ्या ज्या पोस्ट आहेत त्या कोणीही टाकू नये। आमच्या सायबरमार्फत सर्व या पोस्टवर वॉच ठेवला जातो आणि त्या जर आक्षेपार्ह असतील तर आम्ही स्वतः त्याचा कॉग्निजन्स घेऊन कारवाई करत आहोत। आत्तापर्यंत आम्ही 7 लोकांवर अशा आक्षेपार्ह पोस्टमुळे कारवाई केलेली आहे आणि यापुढे सुद्धा आमचा सतत त्यावर वॉच राहील। त्यामुळे अशा आक्षेपार्ह पोस्ट कोणीही टाकू नयेत आणि त्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा इश्यू निर्माण होतो किंवा आपसात वाद घातला जातो। तर अशा जर काही पोस्ट असतील तर त्या त्वरित आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात। त्यावर प्रतिक्रिया करण्याऐवजी जर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि आमचा पोलीस फोर्स जो आहे तो कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेच्या याला सज्ज आहे। कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही त्याला सज्ज आहोत, परंतु विनाकारण गुन्हे दाखल होतील या दृष्टीने आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की कुठल्याही आक्षेपार्ह पोस्ट आपण टाकू नयेत, फॉरवर्ड करू नयेत किंवा त्याला प्रतिक्रिया देऊ नये। मोर्चा झाल्यानंतर सायंकाळी दुपारच्या वेळी 2 गटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं, तर त्यांना काय आवाहन करणार? तेच आवाहन करतोय की ते सुद्धा वाद जो झाला तो या आक्षेपार्ह पोस्टमुळेच झालेला आहे। तर ज्यांनी ते केलेलं आहे त्या लोकांविरुद्ध प्रवीण धुतमल असतील किंवा युवराज वाघमारे असतील आणि रमेश माळी असतील यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या तर त्याला आम्ही त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि गुन्हेही दाखल केलेले आहेत। त्याच विषयाच्या अनुषंगाने आम्ही जनतेला सर्व आवाहन केलेलं आहे की अशा कुठल्याही पोस्ट आपण पेस्ट करू नयेत किंवा फॉरवर्ड करू नयेत किंवा त्याला प्रतिक्रिया देऊ नये। खरं तर यामुळे लोह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, लोहेकरांना काय आवाहन करणार? लोह्यामध्ये कुठलंही भीतीचं वातावरण नाही आहे किंवा कुठलंही असं काही दबावाचं वातावरण नाही आहे। फक्त काही किरकोळ गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या आम्ही स्वतः जाऊन लगेच त्या तात्काळ त्यावर प्रतिबंध केलेला आहे। यापुढे आता कुठलाही असं भीतीचं वातावरण नाही, एक किरकोळ गोष्टी आहेत। त्यामुळंच आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की अशा किरकोळ गोष्टीसाठी कुणीही वाद करू नये। राजकीय एकमेकांवरची जी राजकीय स्वरूपाची वक्तव्य आहेत ती सार्वजनिक करू नयेत।